शिवशाही न्यूजमध्ये आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर राही फाउंडेशनच्या अध्यक्षा सुनीताताई पोटे आणि आत्मनिर्भर फाउंडेशनच्या अध्यक्षा चिपाडे मॅडम यांच्या वतीने ज्या शासनाच्या जे काही गृहोपयोगी भांडे आहेत ते देण्याचा कार्यक्रम आज या प्रभाग क्रमांक 4 मध्ये करण्यात आला आणि असंख्य महिलांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केलं। शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरोड। नमस्ते, मी डॉक्टर सुनीताताई संतोष पोटे, प्रभाग क्रमांक 4। आज इथे अक्षय तृतीयेनिमित्त सर्व महिला इथे जमलेल्या आहेत आणि एक छोटासा उपक्रम आम्ही यांच्यासाठी इथे आणला की केंद्र सरकारची जी योजना आहे बांधकाम कामगारांची, तर त्याच्यामध्ये भांडे वाटप महिलांना होतं। घरसंसार हा महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आणि आनंदाचा प्रश्न आहे, रोजचा दैनंदिन प्रश्न आहे। कारण तिथून खरी सुरुवात होते महिलेची। दिवस उगवला की सुरुवातीला ती भांड्यांकडे पहिली जाते, तर असे हे भांडे तिच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप महत्त्वाचा रोल निभावतात आणि तो आज हॅपीनेस, आनंद आम्ही इथे महिलांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे राही फाउंडेशनच्या वतीने आणि आत्मनिर्भर सोशल फाउंडेशनच्या वतीने। हा उपक्रम आम्ही इथे राबवलेला आहे। याच्यामध्ये तशा आणखी भरपूर योजना आहेत। मध्यंतरी आम्ही स्मार्ट महिला करायच्या म्हणून 2 व्हीलर आम्ही पाडव्याच्या मुहूर्तावरती एक 15 2 व्हीलर आपल्या शिरूरमधील आणि ग्रामीण भागातील महिलांना दिल्या होत्या। त्यानंतर अनेक उद्योग व्यवसाय पण आपण इथे चालू केलेले आहेत। शिवाय मुख्यमंत्री सहायता निधीमधून जस्ट आत्ता एक 4-5 दिवसापूर्वीचंच उदाहरण आहे, पेशंट कालच डिस्चार्ज झाला ॲक्च्युली ते, तर बाहेर त्यांना 2.5 लाखापर्यंत खर्च सांगितला होता। वेदांत हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीच्या अंडर पूर्णपणे त्यांचं मोफत झालं, अगदी औषध गोळ्यांसहित सगळं। आणि आपल्या शिरूरकरांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की तुमच्या आजारपणाच्या काळामध्ये गोरगरीब जनतेला मुख्यमंत्री सहायता निधी इथपर्यंत पोहोचतो, आणला जातो, हे याचं एक उत्तम उदाहरण आहे। त्यानंतर अनेक योजना आहेत की समजा मुलीचं लग्न जमलं असेल तर त्याच्यातही सहायता मिळते, आणखी फिल्टर प्लांट मिळतात, ट्रंक आहेत, अशा अनेक योजना आहेत, घरकुलं आहेत, भरपूर योजना आहेत। फक्त काय होतं की आत्तापर्यंत ग्रामीण भागातील महिलांना ते पोचत नव्हतं त्यांच्यापर्यंत। आमच्या माध्यमातून आम्ही तो त्यांच्यापर्यंत पोचून जास्तीत जास्त लाभ त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहोत। यासाठी आमच्याबरोबर माझ्या मैत्रीण सुवर्णताई चिपाडे आहेत, तसेच आदर्श सरपंच निमोने गावच्या जिजाताई दुर्गे आहेत आणि शिवाय आमचा खाऱ्यामाळ्यातील सर्व माझ्या मैत्रिणी आहेत की यांचंही सहकार्य या कामी मला असतं। आणि ह्या सगळ्या महिला आशा ठेवते की कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार ना। याशिवाय राही फाउंडेशनच्या अंडर आपण गेली 15 वर्ष डिलेवरीसाठी 50% सवलत महिलांना देत आहोत। बऱ्याचदा काय होतं की नुकतंच लग्नाचा खर्चाचा बोजा झालेला असतो आईवडिलांवर आणि लगेच बाळंतपण येतं आणि तो खर्च हा बऱ्यापैकी होत असतो। साधारणपणे कुठल्याही हॉस्पिटलला एक 15 ते 20 हजारापर्यंत डिलेवरीचा खर्च येतो आणि सिझरियन जर झालं तर कमीत कमी 50,000 तर त्या कुटुंबाचे जातातच। तर इथे राही फाउंडेशनच्या अंडर त्यांचे 50% सवलत दिली जाते, मेडिकल सहित ही सवलत असते आणि या योजनेचा लाभ आजपर्यंत हजारो महिलांनी घेतलेला आहे, हजारो कुटुंबांनी याचा लाभ घेतलेला आहे। मला वाटतं इथं असलेल्यांपैकी बऱ्याचशा महिलांनी तो लाभ ऑलरेडी घेतलेला असणार आहे। तर बऱ्याचदा काय होतं की ह्या योजना महिलांपर्यंत, जनतेपर्यंत पोचत नाही, तर आमचे पत्रकार बांधव आहेत की त्यांच्या माध्यमातून ते तळागाळापर्यंत नक्कीच पोहोचेल। आणि आज सर्व महिलांना मी पुन्हा एकदा अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज मी सोनं खरेदी नसेल केलं पण सोन्यासारखी माणसं मात्र नक्की मी या योजनेच्या माध्यमातून जपलेली आहेत। धन्यवाद, थँक्यू। भरपूर प्रयत्न आहे। पहिले तर आमच्या महिलांना मला स्मार्ट करायचे, वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी राहून त्यांना काही व्यवसाय करता आला, जोडधंदा जर त्यांना मिळाला की मुलं घर संसार पाहून उद्योग व्यवसाय जर चालू केल्या तर ते कुठे जॉब न करताही त्याच्यापेक्षा दुपटी-तिपटीनं इन्कम त्या नक्की इथं कमावू शकतील। आत्ता काल परवाच आम्ही काही मशिनरी आणलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये उदबत्ती बनवणे, धूप बनवणे, स्टिक्स बनवणे, वाती बनवणे, असे छोटे छोटे लघु उद्योगांचं व्यवसायाचं पण नियोजन केलेलं आहे। लवकरच महिलांसाठी आज मला अनाऊन्स करायला आनंद वाटतोय की लवकरच आपल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये महिलांसाठी एक मोफतची जिम आपण चालू करतोय। आणि या कामासाठी आपल्या प्रभागातील बरेचसे असे दाते आहेत की जे आपल्याला खूप सहकार्य करणार आहेत। ते त्यांचा हॉल आपल्याला फ्री देणार आहे, कोणी आपल्याला मशिनरी देणार आहे। तर असं जनतेच्या सहकार्यातून आपण हे लवकरच चालू करतोय। फक्त मला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे आणि सगळ्यांचा फिटनेस पण पाहिजे। आमच्या प्रभागातील सगळ्या महिला एकदम फिट करायच्यात मला। थँक्यू।
डॉक्टर सुनीताताई संतोष पोटे आणि सुवर्णाताई चिपाडे या दोघींच्या वतीने जो महिलांसाठी भांडी वाटपाचा कार्यक्रम अक्षय तृतीयेच्या निमित्ताने होत आहे, तर मी सर्व महिलांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी असे उपक्रम राबवून गोरगरीब महिलांसाठी अशा काही नवनवीन गोष्टी त्यांच्यासाठी आणून जनकल्याणाचा जो हाती घेतला आहे वसा, तो त्यांनी असंच पुढे चालवावा. धन्यवाद मॅडम. करतात आता महिलांसाठी ते खूप छान प्रकारे करतात. एवढ्या मेहनतीने ह्याने आमचा खरा मळा आहे ना, सध्या जर पाहिला तर खूप तळागाळात होता, पण जेव्हापासनं ते आल्यात तेव्हापासनं काही ना काही प्रत्येक आठवड्याला वेगवेगळं होतं आहे. त्याच्यामुळं सगळ्या महिलांना खूप आनंद वाटतो आहे मॅडमबद्दल. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.